आपका भैया 700 रुपये होता है, इतना कैसे भाड़ा होगा? कितना महंगा? चलो ना जल्दी भैया, जय महाराष्ट्र मंडळी, आपल्या चॅनलवर खूप कमेंट येत होत्या की आपण बिझनेस आयडिया देतो पण कुठल्या युवा उद्योजकाला भेटत नाही. तर आपण एक चॅलेंज घेतला आहे, त्यात आपण 100 दिवस 100 युवा उद्योजकांना भेटणार आहोत. तर त्यातला आज दिवस पहिला आहे आणि आपण आज युवा उद्योजक एक नोकरी सोडून त्यांनी रिक्षा घेतली आहे, त्यांचा खूप भारी इंटरव्ह्यू होणार आहे. तर तुम्ही पण या बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे का, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी चला व्हिडिओ बघू. पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवर नवीन नवीन बिझनेस आयडिया देत राहतो. चला तर नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. आपलं नाव? देवा शिंदे. कुठे राहता आपण? पुण्यातच राहतो. आणि आपण हा रिक्षा घेऊन आपल्याला किती वर्ष झाली? मला का रिक्षा घेऊन साधारण 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून मी रिक्षा चालवतो. आणि या आधी आपण काय करत होता? बाबा काय सांगू तुला, या अगोदर ह्या आधी समोरच्या कंपनीत होतो कामाला. तिथं वेळेवर पेमेंट नव्हतं होत, माहिती का भैया? चांदणी चौक चलवत घ्या. हा अरे भैया, मी भैया नाहीये, मी मराठी माणूस आहे का? हो, बघू शकता इथं खूप कन्फ्यूज होतं की आपले मराठी माणूसच जास्त करून बिझनेस मध्ये नाहीये. त्यासाठी चला आपण यांच्याशी बोलूया. यांचा एक कस्टमर सुद्धा आपल्यासाठी थांबवला आहे यांनी. बोला. तर आपण काय करत होता या आधी? या आधी समोरच्या कंपनीत कामाला होतो मी. बघू शकता तुम्ही इकडे कंपनी. वेळेवर पेमेंट नव्हतं होत, तिथे काहीतरी 25,000 पेमेंट होतं आणि मधूनच असं ब्रेक वगैरे द्यायचे आणि अर्धे पेमेंट व्हायचे. 10-12 हजार रुपये पेमेंट व्हायचं. मग ते 10-12 हजार रुपये जमा करून महिना करत असं रिक्षा घेतली मी. डायरेक्ट इन हँड कॅशमध्ये 2,75,000 रिक्षा बसली मला. आता रिक्षा चालून मी दिवसाला 3 ते 5 हजार ते रविवारच्या दिवशी होतो आणि डेली म्हणलं तर 2,500 ते 3,000 रुपये होतात. बघू शकता मित्रांनो, 2,500 ते 3,000 रुपये रिक्षा चालवून. फक्त मेहनत करावी लागेल तुम्हाला. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही नोकरी करायला पाहिजे नव्हती की बिझनेस? हे बघ मित्रा, नोकरी करत होतो तर पेट्रोल भरायला पैसे नव्हते. आता मी रिक्षा चालवतोय. डेली माझे अर्निंग 2,500 ते 3,000 रुपये होते. 2,500 ते 3,000. हां, मग त्याने आपलं घर बीर चालू शकतो. आपल्या बाकीचे सेव्हिंग वगैरे राहतात. तुमची या रिक्षाच्या व्यवसायामधून किती इन्कम होते महिन्याची? हे बघ मित्र, मी दिवसाला 3,000 रुपये कमवतो. 3,000 रुपये म्हणलं तर तू 3,000 रुपये इंटू 30 दिवस कर, किती होतं? म्हणजे 90,000. तुम्ही बघू शकता मित्रांनो. पण ते कसं काय एवढी इन्कम म्हणलं तर होतं. मी रॅपिडो करतो, ओला उबेर करतो. तर हे असे भैया लोक येतात, बसतात. त्यांच्याकडे ओला उबेर असा ॲप नसतो, ते आपलं मीटरवर त्यांना चालून देतो. तर तुम्ही एवढे 90,000 रुपये कसे काय कमावता, नाही का? म्हणजे काहीतरी कारण असेल ना. हे बघ मित्र, मी भाडं मारतो, कंपन्यांचे भाडं मारतो. नंतर असे भैया लोक मला भेटतात, त्यांच्याकडे ओला उबेर असे ॲप नसतात, त्यामुळे ते मीटरवर त्यांना घेऊन जातो. आज त्याला जायचंय चांदणी चौकात होतं. टोटल आपका भैया 700 रुपये होता है, इतना कैसे भाड़ा होगा? कितना महंगा? आप कितने में जाते? 150 में जाना है तो जाओ भाई, यार हमको जाना. बघू शकता असं होतच राहतं मित्रांनो. कैसे जाएंगा? प्रत्येक रिक्षा याच्यात अंध्यात. तुम्ही दिवसातले किती तास रिक्षा चालवता? हे साधारणतः हे बघ मित्र, 12 तास चालवतो रिक्षा. 12 तास. 9 लेवलचं जाणार का? हो, जाईल ना. किती घेणार? 200 रुपये होतील मित्रा. बसू का मग? हा बस. मागाशी या पाहिजे माझ्या भांडण झाला. मागाशी काय झालं की 700 चलो ना जल्दी भैया. तर मित्रांनो, आता त्यांना उशीर झालाय, तर आपण भेटू लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.
तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.